उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला. अलंकार ओळखा. या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. अन्योक्ती, चेतन गुणोक्ती, दृष्टांत, स्वभावोक्ती. मित्रांनो, या ओळीमधला अलंकार जो आहे तो चेतन गुणोक्ती अलंकार आहे. काय होते चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये? कसं वर्णन केलेलं असते? कुठल्या प्रकारचं वर्णन असते? तर चेतन गुणोक्ती या अलंकारामध्ये निसर्गातील अचेतन गोष्टी चेतन आहेत, निर्जीव गोष्टी सजीव आहेत, त्या सजीवाप्रमाणे वर्तन करतात आणि विशेषतः माणसाप्रमाणे वागतात, वर्तन करतात, असं वर्णन जेव्हा केलेलं असते तेव्हा तिथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो. मग इथे हा जो रस्ता आहे, हा रस्ता हे सर्व खाऊन तृप्त झाला असं म्हटलेलं आहे कवीने. मग ह्या सर्व गोष्टी खाऊन तृप्त होणे, ठीक आहे, हा माणसाचा गुणधर्म आहे. ठीक आहे, माणूस, ठीक आहे, अशा प्रकारे हे सर्व खाऊन तृप्त होत असतो. मग कवीला मात्र हे सर्व रस्त्यावर पडलेलं बघून हा रस्ता हे सर्व खाऊन तृप्त झाला अशा प्रकारची कल्पना केलेली आहे आणि म्हणून येथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो. ओके, यस.